माहिती आहे की आपण जर नदी किनारी गेलो किंवा नदीच्या अगदी जवळपास जरी गेलो तरी अतिशय घाण वास येतो. कोणालाही आता असं वाटत नाही की आपण छान नदी किनारी जाऊन बसावं अशी पुण्यामध्ये कोणाला इच्छा होती, कारण सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पाणी कमी आणि मैला आणि सांडपाणी आणि गटार जास्त आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर 2014 साली पहिल्यांदा त्यांनी एक जायका अंतर्गत पुण्याच्या नद्यांसाठी प्रकल्प जाहीर केला. तर जायका म्हणजे जपानबरोबर जे आपलं जपान आणि इंडिया यांचं जे एकत्र कोलॅबरेशन होणार होतं, त्याच्यातून त्यांनी असं सांगितलं की पुण्याच्या मुळा आणि मुठा या 2 नद्या आम्ही स्वच्छ करू, आम्ही त्या मैलामुक्त करू, सांडपाणी सगळं त्याच्यावर प्रक्रिया करू आणि त्याच्यासाठी त्यावेळेला त्यांनी 1000 कोटीचं बजेट सांगितलं. आता आपण आहोत 2024मध्ये, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष होत आली हे जाहीर करून, त्याचं काहीही काम झालेलं. आपण दरवेळी निसर्गाला ओरबडतो का? आपल्या देशात नद्यांची अशी अवस्था का? विशेष करून पुण्यासारख्या शहरात तर फार गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याला जबाबदार कोण? प्रशासन, मी, तुम्ही. परंतु या विषयावर काही जण अगदी पोटतिडकीनं काम करतात, जनजागृती करतात. त्यापैकी एक म्हणजे या प्राजक्ता महाजन. त्यांनी या विषयावर अभ्यास करून विश्लेषण करून सर्वांसमोर माहिती मांडली. सत्य काय आहे ते सगळ्यांना उलगडून दाखवलं. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहित एरंडे आपलं स्वागत करतो. अभ्यास मंडळ आजचा प्रोग्राम आपल्याला माहितीच आहे. प्राजक्ताताई आलेले आहेत आपल्या विनंतीला मान देऊन. अभ्यास मंडळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र दर गुरुवारी आयोजित होतात आणि आपल्यासारखे रसिक श्रोते येतात आणि तज्ज्ञ मंडळी येतात आणि विषयावर आपण गप्पा मारतो. तर प्राजक्ताताई आपल्याला पुणे नदी प्रकल्प या विषयावर माहिती देणार आहेत आणि प्राजक्ताताईंबद्दलची अधिक माहिती त्यांचे सहकारी अमित राज हे जास्त चांगल्या प्रकारे सांगतील आणि लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल. नमस्कार, मी अमित. प्राजक्ताची तशी थोडीशी ओळख ईमेलमध्ये आलेली आहे, त्याचा मी फक्त उल्लेख करतो आणि मग खरं मला जे कामातून जे आम्ही कळलो होतं एकमेकांना त्याविषयी थोडक्यात सांगतो. तर प्राजक्ताचा आधीचा सगळा अनुभव टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमधला आहे. आता सुद्धा थोडंफार ती कामाच्या ह्याच्यात थोडं करत असेलही, पण ती औपचारिक माहिती ईमेलमध्ये आहे. तिने अमेरिकेत आणि इंग्लंडमध्येही काम केलं आहे. परंतु आम्ही ज्या कामातून भेटलो त्याची मी त्याच्यातून झालेली ओळख थोडक्यात सांगतो की या कामा म्हणजे पुणे रिव्हर रिवायवल हा जो अनौपचारिक गट आहे ज्याच्या अंतर्गत 60 विविध संस्था आहेत ज्या पर्यावरण विषयावर काम करतात, पाणी, नदी अशा सगळ्या विषयांवर, त्याची माहिती येईलच. तर ह्या PRR पुणे रिव्हर रिवायवल ह्या अनौपचारिक गटाचे जे काही घटक आहेत की कोणी टेक्निकल काम करतंय, कोणी सर्वेज करतंय, कोणी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतंय, या सगळ्यांना एकत्र बांधणारी अजून एक जी पुन्हा अनौपचारिक पण महत्त्वाचं काम करणारा गट आहे त्याच्यापैकी एक प्राजक्ता आहे. आणि प्राजक्ताचं स्वतःचं मराठी भाषेचं संवर्धनातलं काम हे तिचं ती करतेच आहे, परंतु त्याचा सगळा उपयोग आम्ही या कामामध्ये करून घेतो. कारण स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हे मोठं माध्यम असल्यामुळे. तर मुद्दा असा आहे की हा अगदीच कळीचा जो मुद्दा आहे जो अगदी पोटतिडकीने सगळेजण मांडायचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये आपापल्या कुवतीनुसार कधी मांडता येते कधी मांडता येत नाही, कारण खूप सारी तांत्रिक माहिती सुद्धा त्याच्यात आहे. ही सगळी माहिती एकत्र करून विविध मार्गांनी लोकांपर्यंत पोहोचवणे ह्याचा जो मुख्य जो गट आहे त्यापैकी त्याच्यामध्ये प्राजक्ता काम करते. आणि अजून एक छोटासाच मुद्दा जोडतो, कारण हा पसरट आहे सगळे मांडणी, पण विविध प्रकारचे गट म्हणजे मध्ये आम्ही काम केलं होतं मूकबधीर जे मित्र आहेत आपले त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यासाठी. त्याच गटांकडून मागणी आली होती की आपण असं काहीतरी करूया का. तर तिथे जे स्पेसिफिक प्रकारे प्रेझेंटेशन करायला लागेल, कारण त्या स्लाइडमध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारची माहिती असेल, तर हे अत्यंत सोप्या पद्धतीनं पोहोचवण्याचं काम जे आम्ही सगळे मिळून करतो त्याच्यामध्ये प्राजक्ताचा फार महत्त्वाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो की ह्या सगळ्या कामामध्ये खूप विविध वैचारिक गट एकत्र आहेत. अगदी देवभोळे असल्यापासून ते पूर्णपणे नास्तिकवादी असेपर्यंतचे. पण नदी हा एक विषय घेऊन ठेवलेला असल्यामुळे प्रत्येकालाच त्याच्यावरती बोलायला लागतंय आणि आवश्यक आहे. तर अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्र बांधून त्यांची ती मतं विविध मार्गांनी पोहोचवणारं काम करताना जे एकत्र ठेवणं गरजेचं आहे
त्याच्यामध्ये सुद्धा प्राजक्ताचा मोठा हातभार आहे असं मला दरवेळेस वाटतं. आम्ही अगदी पियर आहोत, त्याच्यामुळे कदाचित माझे काही महत्त्वाचे मुद्दे सुटले असतील, पण दिस इज हाऊ आय सी हिअर ऑलवेज. सो थँक्यू. थँक्यू अमित. अमित हा खरं म्हणजे गप्पा बसून काम करणारा माणूस आहे. आज त्याला मी बरंच बोलताना ऐकलं. पुणे रिवायवलचं त्यांनी थोडक्यात सांगितलं की यामध्ये 60-70 संस्था एकत्र आहेत. जीवित नदी आहे, इकॉलॉजिकल सोसायटी आहे आणि अशा भरपूर संस्था आहेत आणि काही वैयक्तिक पातळीवर लोक आहेत जे कुठल्याही संस्थेचे सभासद नाही. ते आम्ही एकत्र काम करतो. त्याच्यावरती मी आता जास्त न बोलता मुख्य मुद्द्यावर येते. तर तुम्ही पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा नदी विकास प्रकल्प किंवा पुणे नदी पुनरुज्जीवन असं नाव ऐकलं असेल. तर ह्याची सुरुवात खरं सांगायचं तर 2014 साली झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जर नदीकिनारी गेलो किंवा नदीच्या अगदी जवळपास जरी गेलो तरी अतिशय घाण वास येतो. कोणालाही आता असं वाटत नाही की आपण छान नदीकिनारी जाऊन बसावं अशी पुण्यामध्ये कोणालाही इच्छा होती. कारण सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पाणी कमी आणि मैला आणि सांडपाणी आणि गटार जास्त आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर 2014 साली पहिल्यांदा त्यांनी एक जायका अंतर्गत पुण्याच्या नद्यांसाठी प्रकल्प जाहीर केला. तर जायका म्हणजे जपानबरोबर जे आपलं जपान आणि इंडिया यांचं जे एकत्र कोलॅबरेशन होणार होतं त्याच्यातून त्यांनी असं सांगितलं की पुण्याच्या मुळा आणि मुठा या 2 नद्या आम्ही स्वच्छ करू, आम्ही त्या मैलामुक्त करू, सांडपाणी सगळं त्याच्यावर प्रक्रिया करू आणि त्याच्यासाठी त्यावेळेला त्यांनी 1000 कोटीचं बजेट सांगितलं. आता आपण आहोत 2024मध्ये, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष होत आली हे जाहीर करून. त्याचं काहीही काम झालेलं नाही. ते पूर्ण रखडलेलं आहे. मधल्या काळामध्ये हा जो सगळा विलंब आहे त्यामुळे आता त्याचं बजेट 1000वरनं 1600 कोटी झालेलं आहे. पण तुम्ही जर जाऊन पाहिलं तर कुठेही नव्याने एखादा STP सुरू झाला आहे असं काही तुम्हाला दिसणार नाही. ते तसंच रखडलं आहे. आणि ते मार्गी लावण्याऐवजी 2016ला आपल्याकडे एक छान मस्त नावाची योजना वेगळीच जाहीर झाली आणि ती म्हणजे ही जी पुणे नदी विकास आहे त्यालाच RFD म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. त्यालाच आपण नंतर माहिती करून घेऊ की त्यालाच पुणे नदी पुनरुज्जीवन असं पण का म्हणतात. तर ही 2016 साली हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी जाहीर केला. सुरुवातीला त्याचं 2500 कोटी बजेट होतं. नंतर ते वाढवून 4700 करोड रुपयांचा हा मोठा प्रोजेक्ट आहे आणि ते सगळे पैसे अर्थातच तुम्ही आणि आम्ही आपण सगळे करांमधून भरतो आहोत. तर थोडक्यात काय आहे तर सगळ्यांना वाटतं म्हणजे सगळ्यांना असं सांगितलं जातं की हा पुण्याच्या नदीचा विकास होणार आहे, हा विकासाचा प्रकल्प आहे. तर मी आधी त्याच्या थोडक्यात सांगते की त्यात काय काय आहे. खर्च मी सांगितला. त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे करणार आहे ते म्हणजे नदीला असा मार्ग आखून देणार. म्हणजे नदी जी कशी अस्ताव्यस्त पसरते ते तसं तिने नैसर्गिक कसंही पसरायचं नाही. आपण सांगू तसं एका शिस्तीत म्हणजे नदीचा थोडक्यात कालवा करायचा आणि तिने शिस्तीत जायचं, हा त्याचा पहिला मुद्दा आहे. त्यासाठी ते काय करणार आहे तर 44 किलोमीटर नदी काठी. आता एक काठ 44, दोन्ही काठ धरून 88 किलोमीटरवर हे काम होणार आहे. तिथे ते तटबंध बांधणार आहे उंच उंच. आता इथे जे 30 ते 40 फूट म्हणलं ते प्रत्येक तटबंध 30-40 असेल पण त्यापर्यंत कितीही उंच ते वेगळ्या वेगळ्या उंचीचे तटबंध घालणार आहेत आणि 4 मोठे बंधारे पुणे शहरामध्ये नदीवर घालणार आहेत. म्हणजे नदी जी अशी तिला जो प्रवाह असतो तो प्रवाह राहणार नाही, तो आपण मध्ये मध्ये अडवून त्याचं तुम्ही इंग्लिशमध्ये छान वाटत असेल तर पॉन्ड म्हणा किंवा आपण सरळ डबकी म्हणूया, अशी ती थोडी थोडी डबकी करायची. असा एक तर त्याला बाजूनी व्हायला आपण काही जागा ठेवणारच नाही, तटबंध घालणार आणि मध्ये बंधारे घालणार, असा हा प्लॅन आहे. आता ह्याच्यातून मिळणार काय आहे त्याच्या आधी आहे की नदीची रुंदी सुमारे 40% कमी होणार आहे. काहीतरी 38 पॉईंट काहीतरी सुमारे 40% ती रुंदी म्हणजे जे नदीचं पात्र आहे त्याची रुंदी कमी होणार आहे. आता हे सगळं आपण कशासाठी करणार आहोत तर तिथे रेस्टॉरंट, फूड कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, पार्किंग
अशी सगळी आपण डेव्हलपमेंट, असा विकास तिथे करायचा, म्हणून हा आपण एवढा खर्च करणार. आता इथपर्यंतच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांनी न सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर हजारोनी वृक्षतोड होणार आहे. त्या परिसरातले मोठे वृक्ष असतात, त्या छोटी जी झुडपं झाडं असतात, गवत असतं, त्यातले जे जीव असतात म्हणजे किडे असतील, पक्षी असतील, बेडकासारखे छोटे प्राणी असतील, तर ही सगळीच जैवविविधता नष्ट होणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ते 4 पूल, 1 रस्ता आणि 7 हे पाडणार आहेत आणि 7 पुलांची उंची वाढवणार आहे. त्या 4 पुलांमधला एक भिडे पूल आहे. तर हे म्हणजे मी त्याचा एक ओव्हरव्ह्यू अशाने सांगितलं की हे या प्रकल्पामध्ये होणार आहे. आता जेव्हाही RFD किंवा रिव्हरफ्रंट म्हणतात तेव्हा लगेच लोक म्हणतात अच्छा म्हणजे अहमदाबादसारखं करणार. तर अहमदाबाद आणि हे मुळामध्ये सारखं नाही. आता मुळामध्ये त्याच्याही आधीचा प्रश्न असा आहे की अहमदाबादचा जो प्रकल्प आहे तो खरंच छान आहे का, तो यशस्वी आहे का, तर ते 2 मिनिटं आपण जरा बाजूला ठेवूया, तो वेगळाच मुद्दा आहे. पण मुळामध्ये अहमदाबाद आणि पुणे या दोन्हीचा भूगोल सारखा आहे का, तर अजिबातच सारखा नाही आहे. अहमदाबादमध्ये फक्त एकच नदी येते आणि जे पाणलोट क्षेत्र आहे म्हणजे अहमदाबादच्या आजूबाजूच्या ज्या परिसरातनं पावसाचं पाणी वाहून येतं त्याचा उतार अगदी कमी उतार आणि आपला तीव्र आहे. आपण भांड्यासारखे आहोत पुण्यामध्ये, म्हणजे आपल्या आजूबाजूला जो पाऊस पडतो त्याचं आपल्याकडे बदाबदा पाणी जोराने येतं. तर तिथे एकच साबरमती नदी आहे आणि गंमत म्हणजे त्या साबरमती नदीमधलं सुद्धा साबरमती नदीला फार पाणी नसतं, नर्मदेचं पाणी त्यात टाकलं जातं. म्हणजे तिथे किती पाणी असेल. आपल्याकडे तीव्र उताराचं पाणलोट क्षेत्र आहेच आहे आणि पुण्यामध्ये या 5 नद्या आहेत, मुळा, मुठा, पवना, रामनदी आणि देवनदी, या 5 नद्या आहेत. तिथे जे धरण आहे ते तिथून वरच्या बाजूला एकच धरण 130 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे 6 मोठीच्या मोठी धरणं आहेत, खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, मुळशी आणि पवना. त्यामुळे आपली आणि त्यांची तशी सुद्धा तुलनाच नाही की आपल्याकडे किती पाणी आणि त्यांच्याकडे किती पाणी येणार नदीमध्ये. त्याखेरीज टेरी ही जी गव्हर्नमेंटची संस्था आहे त्यांनी स्वतःच सांगितलं आहे की हवामान बदलामुळे पुण्यामध्ये येत्या 50 वर्षामध्ये पावसाचं प्रमाण 37.5% वाढू शकणार आहे. आता यंदा पाऊस कमी झाला पण याच्या 2-3 वर्ष आधी आपण बघतोय की पाऊस सातत्याने वाढतोय. काही काही लोक म्हणतात की चेरापुंजीत आहोत की काय असं वाटायला लागलं. इतके दिवस मध्ये गेल्या 1-2 वर्षात पाऊस पडत होता. प्रश्न तेवढाच नाहीये तर हवामान बदलामुळे पावसाचं नुसतं प्रमाण वाढणार नाही तर पावसाचे दिवस कमी होणार. म्हणजे एकेका दिवशी खूप पाऊस पडणार की ज्याच्यामुळे पूर येईल. तर आपलं जेव्हा आपल्याकडे जास्त पाऊस होणार आहे, आपल्याकडे एवढी धरणं आहेत, तेवढ्या धरणांमधनं पाणी सोडलं जातं, त्यावेळेला आपण जर असे काढ बांधले तर आपली पुराची शक्यता खूप वाढणार आहे. म्हणजे आपल्याला अहमदाबादपेक्षा खूप जास्त धोका आहे. त्यामुळे आपण उगीच कॉपी पेस्ट करायचा ह्याला काही अर्थ नाही. त्याखेरीज अहमदाबादमध्ये सुद्धा, म्हणून मी ते मुद्दाम पेपरमधली बातमी कॉपी केलेली आहे की हेवी रेन्समुळे कसं वॉटर लॉगिंग झालं आहे आणि कसं सगळं फ्लड झालं आहे. त्याला कारण तिथे पण भिंती बांधल्यामुळे शहरामधलं पाणी वाहून नदीमध्ये जातच नाही. तर हा जो प्रॉब्लेम त्यांना आहे तो आपल्याला कितीतरी पटीने येणार. आत्ता आपल्या नद्यांना अजून भिंती नसून सुद्धा आपल्याला माहिती आहे की 2019मध्ये आंबील ओढ्याला नदी नाही फक्त ओढा आहे, तो ओढ्याला एवढा पूर आला आणि मोठं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, 25 लोक त्याच्यामध्ये मेले. तर अशा परिस्थितीमध्ये आपण हे साबरमतीचं मॉडेल कॉपी करायचं म्हणतो. दुसरं म्हणजे साबरमती नदी अहमदाबादमध्ये नाही, अहमदाबादमध्ये सुद्धा तुम्ही जर आता त्या किनारी गेला तर वास येतोच. पण अहमदाबाद संपल्यानंतर त्यांनी काय केलं की पाईपमधनं तो जो सगळा मैला सांडपाणी आहे ते अहमदाबाद शहर संपल्यानंतर त्या पाईपमधून त्या नदीमध्ये सोडलं. त्यामुळे अहमदाबाद संपल्यानंतरचा जो साबरमतीचा पॅच आहे ती नदी ही भारतातली 2ऱ्या क्रमांकाची प्रदूषित नदी आहे. म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी नदी स्वच्छ करणे, त्याचं प्रदूषण दूर करणे असे काहीही कष्ट घेतलेले नाही आहे. फक्त तिथे बांधकाम करून तुम्हाला छान चकाचक
वाटेल. आता ते पण ज्याची त्याची सौंदर्यदृष्टी आहे, म्हणजे ज्यांना सिमेंटच्या भिंती सुंदर वाटतात त्यांच्यासाठी ते सुशोभीकरण केलेलं आहे. तुमच्या दृष्ट्याआड होईल. हां दृष्ट्याआड होईल. हां, दृष्टीआड. तर आता मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं की आपल्याकडे काय काय करणार आहे, तिथे तुम्हाला दिसलं असेल की नदीकाठी बांध बांधणार आहेत आणि काय बंधारे टाकणार आहेत. तिथे कुठेही स्वच्छता करणार आहेत असा पॉईंट नव्हता, कारण तो नाही. 4,700 कोटी रुपयामध्ये एक नवा पैसा सुद्धा स्वच्छतेसाठी नाही. अहमदाबादमध्ये पण स्वच्छता नाही. मी तुम्हाला म्हटलं तसं की नंतर ते सोडतात तेवढंच. तर त्या घोषणा आणि वास्तव, त्या घोषणा त्यांनी जी केलेली आहे हा प्रकल्प सांगताना की हा प्रकल्प आम्ही का करणार आहोत, तर एक म्हणजे पुराचा धोका कमी करणे. तर त्यांच्याच अहवालात, आपल्याला तर माहितीच आहे की भिंती टाकल्यावर काय होईल वगैरे, पण त्यांच्याच अहवालात म्हणजे मनपाच्या साईटवरनं आपण तो डाउनलोड करू शकतो. त्यांनी तसं म्हणलेलं आहे पान क्रमांक 25 वर की ही पूर नियंत्रण योजना नाही. आणि ते बरोबर आहे, त्यांनी स्पष्टच केलेलं. जरी त्यांनी म्हणताना म्हणलं की आम्ही म्हणून हा प्रकल्प आणलाय, तरी त्यांनी म्हणलं की पूर नियंत्रण योजना नाही. त्यानंतर त्यांच्याच अहवालात म्हणलं की मुळा नदीच्या पाण्यामध्ये 1.5 मीटर म्हणजे 5 फूट वाढ होणार आहे. आता जर पाण्यामध्ये वाढ होणार असेल पाण्याच्या पातळीमध्ये, आणि इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की त्याचा जो नदीचं जे पात्र आहे त्या नदीच्या पात्राचा, हे जे पात्र आहे त्या पात्रामध्येच ते बांधकाम करणार आणि त्या पात्राची जी रुंदी आहे ती सुमारे 40% कमी होणार आहे. तर रुंदी कमी झाली आणि पाण्याची पातळी वाढली, या दोन गोष्टींमधून आपल्याला समजतं आहे की पूर यायची शक्यता कमी होईल की वाढेल. अर्थातच वाढेल. त्यामुळे त्यांनी म्हणलं ही पूर नियंत्रण योजना नाही, जे बरोबरच आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की पूर नियंत्रण नाही तर पूर येण्याची योजना आहे. तर मग हे कशासाठी आहे? जर पूर येऊ शकतो तर ह्या नदीमध्ये असं बांधकाम करून, हे असं काठावरती अजून बांधकाम करून हे कशासाठी आहे? तर नदीचं जरी नाव घेतलं तरी खरं म्हणजे हा लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट आहे. आपल्याला जास्तीची जमीन नदीमधून आणि नदी काठाला मिळवायची आहे. म्हणजे नदीकाठची झाडं काढायची, नदीच्या पात्रातही बांधकाम करायचं आणि ती जास्तीची जमीन मिळवायची. किती आहे ही जमीन? तर ही 1,500 एकर नवीन जमीन तयार होणार आहे. आता कुठल्याही सुज्ञ माणसाला सांगायला नको की ही जमीन कोणासाठी आणि कशासाठी येते आणि हा सगळा प्रकल्प आपल्या पैशाने कोणासाठी रेटला जातो. आणि मग त्यामुळे त्या बिल्डरसाठी आहे आणि मग त्या बिल्डरमधूनच जे कोणी मंजूर करतात त्यांना फायदा होतो. तर त्याच्यामुळे हे सगळं आहे. आणि असे जे तटबंध त्यांनी म्हणलंय की ते बांधणार आहे, असे तटबंध ज्या गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्व, त्याच्यानुसार असे बांधायला परवानगी नाही. यांनी सरळ म्हणलं की नदीचे जे नैसर्गिक काठ आहे त्याच्या उंचीवर तुम्ही बांधकाम करू शकता, त्याच्या खाली आत पात्रामध्ये करू शकत नाही. तर त्यांनी त्याही गाईडलाईन्स कुठल्याही पाळल्या नाही, म्हणजे असं डिझाईन त्यांनी त्या अहवालामध्ये केलेलं आहे. आता दुसरी घोषणा म्हणजे पुन्हा हेच की नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त. तर मी म्हणाले तसं की असं त्यांनी फक्त जाहीर केलेलं आहे ह्या प्रकल्पातल्या 4,700 कोटीमधला एकही पैसा नदीच्या स्वच्छतेसाठी नाही. मग काय आहे तर सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या पुण्यामध्ये जेवढं सांडपाणी तयार होतं त्यातल्या फक्त 30% पाण्यावरती प्रक्रिया होते. बाकी पाण्यावर प्रक्रिया करायची सध्या आपली कपॅसिटी म्हणजे आपल्याकडं STP सुएज ट्रीटमेंट प्लांट्सच नाही. ते नाही आहेत म्हणून तर 10 वर्षापूर्वी आपण असं मोठा डंका वाजवून सांगितलं की आम्ही आता हे करणार आहोत. आम्ही ते 10 वर्षामध्ये झालेलंच नाही. समजा त्यांनी आता अगदी घाईघाईने ते पूर्ण जरी केले जायकाचे प्रकल्प, कारण ह्या प्रकल्पात ते होणार नाही, ते जायकामध्येच त्याचं बजेट, जायकाचे कंप्लीट जरी केले तरी ते पूर्ण झाल्यावर फक्त 60% पाण्यावरती प्रक्रिया होणार आहे. म्हणजे ते झाल्यानंतरही 40% पाणी हे आपण तसंच सोडणार आहोत. म्हणजे आपण घाणपाणी पितोय का? आपण घाणपाणी पित नाही आहोत. आपल्याला धरणातून थेट पाणी येत आहे पुणेकरांना. आपल्या खालची नंतरची जी गावं आहे, आपण मुळामुठा संगम होतो आणि मग पुढे जातो आणि ते भीमेमध्ये जे मिळतं आहे
तिथे सगळीकडे आपण आपला मैला पाठवतो. आपण धरणाचं पाणी प्यायचं आणि आपलं जे गटार आहे ते आपण पुढे पास करतोय. उजनीमधल्या लोकांना पाणी पिता येत नाही. गरीब लोकसुद्धा पाणी विकत घेऊन पितात, नाही तर त्यांना आजार होतो आणि त्या जनावरांना सुद्धा आजार झालेले आहेत. आणि आपल्याला ह्याचा काहीही पत्ता नाही, कारण आपल्याला हे कोणी मीडियामध्ये वगैरे फारसं सांगत नाही. सांगितलं तरी आपल्याला फरक पडत नाही, कारण आपल्याला धरणातलं थेट पाणी आहे. तर अशी ही परिस्थिती आहे. आणि जायकाच्या प्रक्रियेसाठी जे बांधकाम लागतं, म्हणजे ते STP बांधायला लागतं, ते बांधकामही सुरू झालेलं नाही, इतकं ते रखडलं. आता इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्ही प्राधान्यक्रम देऊन ते पूर्ण करायला पाहिजे का नदीच्या किनारी जाऊन काहीतरी वेगळ्याच भिंती बांधायच्या आणि वेगळीच झाडं तोडायची, हे करायला पाहिजे. पण त्यांना त्यांचे प्राधान्यक्रम अतिशय व्यवस्थित माहिती आहे की त्यांना काय करायचं आणि त्यांना कोणाला फायदा करून द्यायचा. आता ह्याच्या खेरीज हे जरा जास्त टेक्निकल आहे, मी खूप टेक्निकल जात नाही, पण इकडे जे दिसतं तुम्हाला ते नदीचं पात्र आहे. आणि त्या नदीच्या पात्रांमधून काय होतं की भूजल ॲक्विफर्स असतात, म्हणजे दगडामध्ये काही भेगा असतात ज्याच्यातून भूजलाचा भरणा होतो. नदीच्या पाण्यामधून भूजलाचा भरणा पण होतो आणि जे बाहेरचे झरे असतात ते पण नदीला येऊन मिळतात. तर नदी ही अशी काहीतरी आजूबाजूच्या प्रदेशापासून तुटलेली आणि वेगळी गोष्ट नाही, ती त्या सगळ्या प्रदेशाचाच भाग आहे. आणि त्यांनी असं म्हणलं की आम्ही नदीच्या पाण्याची राखण आणि पुनर्भरण करणार आहोत. पण आपण जर काठावरती बांधकाम केलं तर आपण हे जे सगळे ॲक्विफर्स आहेत ते सगळे डॅमेज करते. म्हणजे नदी आणि त्याच्या बाजूची जमीन आहे ह्याच्यामधली आपण जो दुवा आहे तो आपण तोडणार आहोत. तर मग भूजल पातळीवर पण परिणाम होणार आहे आणि जे झरे नदीला येऊन मिळतात त्याच्यावरही परिणाम होणार. तर हे सुद्धा म्हणजे त्यांना बांधकाम करणं हे त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे की ते कुठलाही कशाचाही विचार करायची त्यांची इच्छा नाही. आता ह्या प्रकल्पाला त्यांना पर्यावरणीय मंजुरी मिळाली का, तर त्यांना पर्यावरणीय मंजुरी मिळाली. त्याला कारण असं आहे की त्यांनी जो त्यांचा अहवाल आहे, जो मूळ रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं की आमचं बिल्टअप क्षेत्र FSI आणि नॉन FSI हे काही नाही 0 चौरस मीटर आहे असं त्यांनी त्यांच्या अहवालात दाखवलं. पण प्रत्यक्ष खर्च आता हे कसं कळलं, तर अहवाल वेगळा आणि एक बजेट वेगळं. बजेटमध्ये ते एस्टिमेशन करतात की ह्याला एवढं लागेल, ह्याला एवढं, जो त्यांनी 4700 कोटी रुपये काढलेले आहेत, तर त्या बजेटमध्ये त्यांनी बांधकामाचा खर्च 5,556 एकरचा घेतलेला. प्रकल्पाचा 80% खर्च हा त्यांनी बांधकामावरती घेतलेला आहे. त्याच्यातून आपल्याला समजतं आहे की हे बांधकाम करणार आहे. पण अहवालात मात्र त्यांनी पर्यावरण मंजुरीसाठी सांगितलं की आम्ही काही बांधकाम करणार नाही आहोत, 0 चौरस मीटर. तसंच ते म्हणाले की आम्ही ते बांधकाम पण करणार नाही, कुठल्याही संरचना आम्ही पाडणार नाही. पण ते प्रत्यक्षात खर्च जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मी जे इथे म्हटलं की काही झोपडपट्ट्या आहेत, देवळं आहेत, घाट आहेत, काही चेक डॅम्स आहेत, इथे पाडकाम सुद्धा होणार आहे. त्याचा खर्च त्यांनी पाडकामाचा सुद्धा बजेटमध्ये धरलेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्षतोड. आता इथे अहवालाचं हे पान नंबर पण दिसतोय की 139 पानावर त्यांनी लिहिलंय द डिझाईन केअरफुली रिटेन्स एक्झिस्टिंग ट्रीज. तुम्ही खाली बघा, नंबर ऑफ ट्रीज टू बी कट पुढे एन लिहिलंय, नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड एन लिहिलंय, कारण आम्ही कापणारच नाही त्यामुळे आम्ही लावायचा प्रश्नच नाही, असं करून मंजुरी घेतली. आणि प्रत्यक्षात जर ही बातमी पाहिली तर इथं दिसतं की कॉर्पोरेशन प्रपोजल टू कट मोर दॅन 7,000 फुल्ली ग्रोन नेटिव्ह ट्रीज. तर हे 1 वर्षापूर्वी त्यांनी पहिले 3 टप्पे आहेत, एकूण प्रकल्पामध्ये 11 टप्पे, त्यातल्या पहिल्या 3 टप्प्यासाठी 7,000हून जास्त झाडं कापणार असं म्हणून त्याचं टॅगिंग केलं. आणि मग त्यावेळेला गेल्या एप्रिलमध्ये पुणेकरांकडनं त्याला प्रचंड मोठा विरोध झाला आणि एक चिपको हे त्याचं टॅगिंग केलं होतं. आणि काही काही त्यांनी ऑलरेडी पाडलेली आहे, पहिल्या भागात काही पाडली आहे, तुम्हाला आता पूर्वी असं होतं ते आता असं दिसतं. तर चिपको म्हणून आंदोलन केलं. पुण्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते, चांगले पांढरपेशे लोकांचा त्याच्यामध्ये भरणा होता. जंगली महाराज रोडवरनं निघून लोक नदी किनारी
किनारी गेले आणि तुम्ही पाहिलं असेल पेपरमध्ये तुमच्यापैकी काही लोक आले सुद्धा असतील. तर ते चिपको आंदोलन झालं. मग त्याच्यानंतर त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकायला नागरिकांना बोलवलं. मग नागरिकांनी म्हणलं की तुम्ही असं असं म्हणलात, पण तुम्ही प्रत्यक्षात झाडं कापणार आहे वगैरे. मग त्यांनी ते सगळं तक्रारी ऐकून त्या वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवलं. आता मग मधल्या काळामध्ये NGT मध्ये केसही गेली होती यांच्याबद्दल. तर काही महिन्यांपूर्वी, मला वाटतं साधारण ऑक्टोबर वगैरे मध्ये राज्य सरकारने एक कायदा पास केलेला आहे. तो कायदा असा आहे की जर एका काही विशिष्ट संख्येपर्यंत झाडं तोडायची असतील तर लोकल बॉडीला, म्हणजे उदाहरणार्थ मनपाला स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना कुठल्याही वृक्ष प्राधिकरणाकडे NGT कडे वगैरे जायची आवश्यकता नाही. म्हणजे वेळ पडली तर आम्ही कायदा बदलू, पण आम्ही हे रेटणारच, असं ह्याच्यातली वृत्ती आहे. तर आता मी जे तुम्हाला हे सगळे आकडे सांगितले की किती टक्के ह्याचा 40% कमी होणार आहे रुंदी, आणि किती पाडकाम होणार आहे, आणि त्यात बऱ्याच टेक्निकल गोष्टी होत्या. तर हे मी जरी तुमच्यासमोर सादर करत असते तरी हा सगळा अभ्यास, किंवा इतक्या नंबरच्या पानावर म्हणलं की झाडं तोडणार नाही आणि तितक्या नंबरचे, तर हा सगळा अभ्यास मुख्यतः पुण्यामधले आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांनी केलेला आहे. मी फक्त ते तुम्हाला सांगितलेले आकडे आहेत. तर यादवाडकरांनी कायदेशीर लढाई पण चालू केली आणि मार्च 2020 मध्ये त्यांनी आधी NGT कडे हे प्रकरण नेलं. मग डिसेंबर 22 मध्ये NGTने मनपाला सांगितलं तर ती पर्यावरण मंजुरी जी मिळाली होती त्याविरुद्ध ते गेले की तुम्ही कशी काय पर्यावरण मंजुरी दिली. हे जे त्यांनी म्हटलंय ते सगळं खोटंच आहे. की ते जे म्हणाले की आम्ही झाडं पाडणार नाही आणि ते जे म्हणाले की आम्ही बांधकाम करणार नाही, तर NGTने मनपाला नव्याने मंजुरी घ्या असं सांगितलं. मग ते त्यांच्या त्या बैठकीहून वगैरे ही जी SIA म्हणून बॉडी आहे, स्टेट लेवल एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अथॉरिटी, त्यांनी आत्ता एक 4 महिन्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये त्यांनी आता मनपाला सांगितलं की तुम्ही ह्या अटी ची पूर्तता करा, मग तुम्हाला मंजुरी मिळेल. याचा अर्थ आत्ता मंजुरी नाही, आत्ता ती स्थगित आहे. आणि ह्यात ज्या अटी लिहिलेल्या आहेत त्या आपण जे म्हणतो तेच आहे की तुम्ही फ्लड कंट्रोल कसा करणार, तुम्ही नदी स्वच्छ कशी करणार, तुम्ही झाडं कापणार का, म्हणजे आपण जे आता मुद्दे म्हणालेले आहेत. कारण यादवाडकरांनी ह्या सगळ्या मुद्द्यांवरच आवाज उठवल्यामुळे हे तर जे खाली आहे ते SIAच्या ॲक्च्युअल डॉक्युमेंटचा मी स्क्रीनशॉट शेवटच्या पानाचा घेतलेला आहे. तर तिथे तेच मुद्दे आहेत जे आपण आत्ता ह्याच्या आधी डिस्कस केले ते. तर याचा अर्थ खरं सांगायचं तर मनपाकडे ह्याची उत्तरं नाही आहेत, किंवा जर उत्तरं दिली तर ती मंजुरी मिळणार नाही. असं असूनही आत्ता जर तुम्ही पाहिलं, तुम्ही मेट्रोत वगैरे असं तुम्हाला वरूनही दिसतं की खाली काम चालू, म्हणजे तुम्ही मंजुरी द्या का देऊ, तुम्ही अटी घाला. मनपाची अशी भूमिका आहे, हा आम्ही अटी पूर्ण करणारच आहोत ना, म्हणून आमचं काम चालू. तर त्यांचं ते काम आता म्हणजे पहिल्या 3 टप्प्यांचं जे त्यांनी चालू केलं आहे तिथे त्यांचं काम चालू आहे. जशी कायदेशीर लढाई केलेली आहे तसं लोकांनीही वेळोवेळी विरोध केलेला आहे. लोकांच्या विरोधाची वेगळी चित्र घेताना मी मुद्दाम इथे यादवाडकरांचा फोटो घेतला आहे की ज्यांनी कायदेशीर लढाई लढली आणि ज्यांनी हे बरेच हा अभ्यास केला आहे ते बघायला मिळेल. म्हणून हे जे खालचा जो फोटो आहे तो सारंग यादवाडकरांचा, वरती अर्थात बाकीचे कार्यकर्ते आहेतच. तर लोकांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे. हजारो सामान्य नागरिकांनी पत्र लिहिलेली आहेत की आम्ही जाऊन मनपामध्ये सबमिट केली. 2हून जास्त वर्ष झाली लोक चेन फास्टिंग करतात, म्हणजे रोज कोणी ना कोणी 700 दिवस होऊन गेले, रोज कोणी ना कोणी उपवास करतात यासाठी. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे लोकांनी विरोध नोंदवला. आता लोकांनी हा विरोध नोंदवल्यानंतर एखाद्या माणसाने, आता समजा मी एखादा प्रकल्प हाती घेतो आणि मला कोणी विरोध करत असेल तर नैसर्गिक प्रतिक्रिया काय होईल की मी त्या माणसाशी चर्चा करीन, की समजून घेईन की तुझा काय विरोध आहे, मी सांगेन की मला का प्रकल्प करायचा आहे. पण मनपाने कुठलीही चर्चा केलेली नाही. आम्ही कितीतरी वेळा त्यांना सांगितलं की तुम्ही नागरिकांशी या विषयावर बोला. यादवाडकरांनी सांगितलं आहे की त्यांना की तुम्ही माझ्याशी ओपन डिस्कशन करा, डिबेट करा. त्यांनी कधीही आमंत्रण स्वीकारलेलं नाही. मग काय केलं त्यांनी, चर्चा तर केलीच नाही. मग केलं काय, तर त्यांनी
नवीन आयडिया केली. ते म्हणाले की हा प्रकल्प तुम्ही वाईट आहे म्हणून सांगता का, आम्ही हा प्रकल्प किती छान आहे ते सांगणार. त्यांनी त्यांचं सोशल मीडियावरती ट्विटर, फेसबुक वगैरे ठिकाणी अकाउंट उघडलं आणि त्याच्यावरनं त्यांनी जाहिराती करायला सुरू केलं. त्यांनी फिल्म्स बनवल्या छोट्या छोट्या 10-15 मिनिटाच्या या प्रकल्पाचं कौतुक करणाऱ्या, ज्यात त्यांनी प्रॉपर TV नाटकातले वगैरे ॲक्टर घेतले आणि फिल्म्स बनवल्या असं सांगायला की नदी कशी आता खळाळती सुंदर वाहती होणार आहे, तुम्ही याच्यात पोहू शकाल वगैरे असं तद्दन खोटं सांगणाऱ्या फिल्म्स बनवल्या. त्याखेरीज त्यांनी शाळांमध्ये जाऊन मुलांकडनं नदीचा हा प्रकल्प छान आहे वगैरे अशी गाणी म्हणून घेतली. नंतर त्यांनी तरुण लोकांना नदीकाठी बोलवून, जिथे त्यांनी झाडं वगैरे कापली आहेत आणि खराब केलेलं आहे सगळं, तिथे बोलवून तिथे दांडियाचा कार्यक्रम घेतला. म्हणजे त्यांनी बेसिकली जे प्रश्न आहेत ते सोडण्याऐवजी हे प्रश्न नाही तसं मार्केटिंग करणं हे चालू केलेलं आहे. आता ह्या सगळ्याचा खर्च पुन्हा कुठून होतोय, आपणच देतोय ना, आपणच कर देतोय. आपल्या करामधून हे ॲक्टर लोकांना बोलवून वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतायत आणि ते आपल्यालाच खोटं सांगतायत असा त्यांचा सध्या प्रकार चालू आहे. तर ही नदीची सध्याची स्थिती आहे. या एका चित्रात तुम्हाला जलपर्णी दिसेल. अतिशय प्रदूषित पाणी आहे, त्याच्यामुळे जलपर्णी वाढलेली आहे. तो दुसरा मला वाटतं तो इंद्रायणीचा फोटो आहे की जिथे असा फेस दिसतोय. जेव्हा इंडस्ट्रीयलचे सगळे केमिकल्स असतात, रासायनिक कचरा जेव्हा पाण्यात जातो अतिशय विषारी ते असतं, तेव्हा तो फेस दिसतो. तुम्ही हा फेस दिल्लीच्या यमुनेच्या फोटोमध्ये पण पाहिला असाल, याच्याहूनही जास्ती फेस आहे. आणि हा प्रश्न पुण्याचा आहे का, हा प्रश्न फक्त पुण्याचा अजिबात नाही आहे. हे जसं आपल्या इथे हा घाट घातलेला आहे तसं दिल्लीच्या यमुनेच्या किनारी पण रिव्हरफ्रंट होणार आहे आणि यमुनेत ह्याच्याहून जास्तीचा फेस दिसतो. उत्तर प्रदेश गोमती नदीचं तसंच होतं आहे, आपल्याकडे गोदावरीचं होतं आहे, आंध्रामध्ये होतं आहे, तुम्ही ब्रह्मपुत्रेवर होतं आहे. तुम्ही कुठेही जा, सगळीकडे त्यांना हे बांधकाम करून लँड रिक्लेमेशन करून पैसे काढायचे आहेत. म्हणजे यादवाडकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे की ते म्हणतात की तुमची आई जर आजारी असेल आणि अत्यवस्थ असेल तर तुम्ही तिला ICUमध्ये भरती कराल का ब्युटी पार्लरमध्ये नेऊन मेकअप कराल. तर ते सगळीकडे त्यांना त्यांचं मेकअप करण्याचं काम चालू आहे. अजून सध्याची स्थिती काय, जसं मी म्हणाले तसं हे प्रत्यक्ष बांधकामाचे. तिथं त्यांनी सगळे झाडं झुडपं वगैरे सगळं क्लिअर केलेलं आहे, काही ठेवलं नाही आहे. आणि तिथे काठांवरती ते जिओ फॅब्रिक टाकतात. तर त्याच्यातलं जे प्लास्टिक आहे ते मायक्रोप्लास्टिक पाण्यात त्याच्यामुळे जाणार आहे. तर म्हणजे ह्याच्यातनं अजून धोका वाढणारच आहे. जे नैसर्गिक आहे ते काढलं आहे आणि हे जिओ फॅब्रिक त्याच्यावरती टाकतात. एक पार्ट कंप्लीट केले तुम्ही. हां, एक पार्ट कंप्लीट केलेला आहे, बरोबर आहे. आता काहीही म्हणालं अशा वेळेला की मग लोकांना म्हणतात की मग लोकांचा प्रश्न असतो की तुम्हाला काही करायचंच नसतं, पुणेकर प्रत्येक गोष्टीमध्ये कसं खो घालतात, कुठलाही विकास करायचा किंवा प्रगती करायची म्हणले की पुणेकरांना बघवत नाही, लगेच ते मध्ये येतात आणि त्रास देतात आणि तुम्हाला विकास नको आहे काय, नदी पाहिली का किती घाण आहे. म्हणजे आम्ही या प्रकल्पाला विरोध करतो म्हणजे सध्या जशी नदी आहे तशी आम्हाला आवडते असा त्याचा अर्थ होत नाही. विकास हवा आहे का, बरोबर आहे, आम्हालाही विकास हवा आहे, पण आम्हाला जो विकास हवा आहे तो म्हणजे 4 लोकांचा जे तिथे बिल्डिंग बांधणार आहेत आणि ज्यांना काहीतरी मॉल्स करणार आहेत, किंवा विकास म्हणजे दरवेळेला काहीतरी चौपाटी, मॉल आणि पार्किंग म्हणजे विकास अशी आमची व्याख्या नाही. एवढाच अर्थ होतो. याचा अर्थ मला विकास नको असं नाही. तर विकास आपल्याला कसा हवा आहे, तर जिथे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाची आणि जुन्या वास्तूंची पुनर्स्थापना होईल. म्हणजे आपले काही देवळं आहेत, जुनी घाट आहेत, तेच तिथे नीट करता येईल. आणि जर नैसर्गिक गोष्टी आहेत, जे वाहतं खळाळतं पाणी आहे, मग नदी स्वच्छ केली तर फार काही करायला लागत नाही, तर ती वाहती आणि जिवंत होऊन जाईल. आपण त्यात घाण नाही टाकली तरी पुष्कळ जाईल की ज्याच्यामध्ये मासे, पक्षी आणि बाकी सगळे जीव जगतील. आणि जे मगाशी मी म्हणाले की नैसर्गिक झरे येतात, नदीला मिळतात किंवा नदीमधून भूजलाचं पुनर्भरण होतं आणि जैवविविधता टिकून राहील. अशा प्रकारचा विकास आपल्याला हवा आहे. आणि असं जर आपण केलं की कचरा आणि मैला नसलेलं पाणी ठेवलं, पुराचा धोका कमी केला, तर आपल्याला आता आपण नदीकाठी जात नाही आहोत
पण नदीकाठी जायला तिथे काहीतरी फूड कोर्ट असायची गरज नाही. आपण असं नदीकाठी जाऊ शकतो पक्षी निरीक्षण करायला किंवा नदीकाठी जाऊन गप्पा मारायला, किंवा तिथे वेगळ्याही काही मनोरंजनाच्या गोष्टी होऊ शकतात. जसं की तिथे जाऊन योगासनं होऊ शकतं, हास्य क्लब होऊ शकतो, तिथे खूप असं ट्रेल्स असू शकतात ना, पदभ्रमंती, तुम्ही फिरायला जाऊ शकता. अशा कितीतरी छान गोष्टी नदी किनारी करता येतात. तिथे दरवेळेला कमर्शियल गोष्टी करायला पाहिजे असं काही नाही. तर आयकॉसच्या कन्सल्टन्सीनी 1 किलोमीटरसाठी असा एक मॉडेल त्यांनी दिलेला आहे प्रस्ताव, की असं करता येईल विकास. कारण दरवेळेला असं असतं की तुम्ही विरोध करता, पण तुमच्याकडे पर्याय आहेत का? तर पर्याय आहेत. हा मी इथे एक दाखवले, अजूनही 2 पर्याय आपल्याकडे आहेत. तर त्यांनी असं म्हणलं की इथे तुम्हाला कसं, तुम्ही एक मेश लावाल आणि सॉलिड वेस्ट काढाल, मग वेटलँड डेव्हलप करता येईल, म्हणजे ज्या पाणथळ जागा असतात त्या, मग एक वेटलँड गार्डन होईल. मग तिकडे जे देऊळ आहे त्या देवळाच्या बाजूला सिट आउट एरिया करता येईल, तिथे बसून तुम्ही बघू शकाल. असं त्यांनी एक 1 किलोमीटरच्या पॅचचा मॉडेल प्लॅन करून दिलेला आहे. आणि मग त्यांनी असं म्हणलं की तुम्हाला अशी जागा करता येईल की जिथून तुम्ही पक्षी आणि मासे वगैरे निरीक्षण करू शकाल आणि हे असं दिसेल. मग तुम्ही फुलपाखरं बघू शकाल. तर अशा काही गोष्टी तिथे करता येईल. म्हणजे नदी आहे तशी ठेवा असं कोणाचंच म्हणणं नाही आहे, पण त्याचा विकास करायचा म्हणजे काय करायचं, तर ह्याबद्दल आपली मतं वेगळी आहेत. तर आपण कसं सहभागी होऊ शकतो ह्याच्यामध्ये puneriverivival.com ही आमची वेबसाईट आहे. इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवर आहे, यूट्यूबवर आहे. पुणे रिव्हर्स असा फेसबुकवर ग्रुप आहे. तुम्ही जर कधी नदीचे फोटो काढले किंवा काही बघितलं तर तुम्ही फेसबुक ग्रुपवर तुम्ही स्वतः डायरेक्ट पोस्ट करू शकता, कोणी करू शकतं. नंतर जीवित नदी ही जी संस्था आहे, आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांचं पण इथे मी यूट्यूब चॅनल दिलं आहे. आणि देणगी द्यायची असेल तर इम्पॅक्ट गुरुवरनं जीवित नदीला द्यावी लागते, कारण की पुणे रिव्हर रिवायवल अशी काही रजिस्टर्ड संस्था नाही आहे. त्यामुळे जर देणगी कोणाला द्यायची असेल तर ती जीवित नदीच्या मार्फत देता येईल. आता मी थांबण्यापूर्वी तुम्हाला मला एक छोटीशी त्यांनी जे ॲडव्हर्टाईज केलेली आहे 3 मिनिटाचा मी व्हिडिओ केला आहे. प्रोफेशनल नाही आहे, घरी केलेला व्हिडिओ आहे. पण त्यांनी जे ॲडव्हर्टाईजमेंट केली की आम्ही कसं छान छान करतो आहे, ती ॲडव्हर्टाईजमेंट आणि त्याच्यावरती आमचं भाष्य, असं एक छोटासा व्हिडिओ दाखवते. थोडा श्वास तर घे, असा नाही, दीर्घ श्वास घे. नदी किनारी इतका घाण वास येतो, दीर्घ श्वास कोण घेईल आजोबा? पुण्यातील सांडपाण्यापैकी फक्त 30% पाण्यावर नदीत सोडण्यापूर्वी प्रक्रिया केली जाते, बाकीचं तसंच नदीत सोडलं जातं. तर मला नदीच्या पाण्यात जाऊच देत नाही, घाण पाणी म्हणते. नमस्कार, मी निशा, इंजिनियर. पुणे महानगरपालिकेच्या मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर आम्ही काम करतो. आजोबा हा बांधकाम करणारा इंजिनियर आहे, त्याची नोकरी आहे ती. त्यांना नदीशी देणं घेणं नाही. लक्षात ठेवा, तो दिशाभूल करतो आहे. तुझ्या आजोबांच्या आठवणीतली जशी ही नदी आहे ना, स्वच्छ सुंदर, तशी तर ती होणारच आहे. पण त्याहीपेक्षा नदीकाठी धावायला, फिरायला आणि सायकल चालवायचीही व्यवस्था आम्ही करणार आहोत. सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 1 पैसा सुद्धा नदी स्वच्छतेसाठी नाही बरं का. पण नदीचं पात्र कमी करून 1,544 एकर नवीन जमीन तयार होणार आहे, अर्थातच बांधकाम व्यवसायासाठी. पर्यावरणाचा विचार तर पहिला आहे, पण विकासही तितकाच महत्वाचा आहे ना. असं धोरण आहे या प्रोजेक्टचं. कमीत कमी वृक्षतोड होईल याची काळजी घेतली जाईल. बहुतांश वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाईल आणि नदीकाठच्या अधिकांश वृक्षांचं जतन केलं जाईल. गरज असेल तिथलीच वृक्ष काढण्यात येतील आणि कमीत कमी वृक्ष कशी बाधित होतील याची काळजी घेण्यात येईल. कुठलीही आकडेवारी न देता किती मोघम बडबड केली आहे ना. केवळ 1 किलोमीटरच्या एका किनाऱ्याच्या टप्प्यात 5,000 झाडं नष्ट झाली. एकूण प्रकल्प 44 किलोमीटरचा आहे आणि दोन्ही काठ धरून 88 किलोमीटर होता.
यात लाखो झाडं, पक्षी आणि इतर जीव नष्ट होणार आहेत. पुनर्रोपण कुठे केलं, नवी झाडं कुठे लावली, हे काहीच मुद्दामच सांगितलेलं नाही. आजोबा, तुम्हाला माहीत आहे का, पुनर्रोपण केलेली बरीच झाडं जगत नाहीत. मुंबईमधल्या पुनर्रोपणाचं काय झालं ते इथे दिसतंच आहे. या प्रकल्पाचं एकंदरीत एकूण जे क्षेत्र आहे त्याचा अंदाजे 64% भाग हा नदीचं पात्रच असणार आणि 19% जागा ही अंदाजे ग्रीन एम्बॅकमेंट असणार. हे जे काठांबद्दल सांगतो आहे ना, त्यात नदीची रुंदी सुमारे 40% कमी करून दोन्ही काठांवर तटबंध बांधणार आहे. थोडक्यात नदीचा कालवा करणार आहे. पुराचा धोका टाळण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये खूप महत्त्वाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. खरं तर हजारो झाडं कापल्यामुळे आणि नदीची रुंदी कमी केल्यामुळे पुराचा धोका वाढणारच आहे. मुळेच्या पाण्याच्या पातळीत 1.5 मीटर म्हणजेच 5 फूट वाढ होईल असा स्पष्ट उल्लेख मनपाच्या अहवालात आहे. जपान बँकेने अर्थसहाय्य केलेल्या रिव्हर कन्झर्वेशन प्लॅनच्या अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीची स्वच्छता केली जाणार आहे. हा जपान बँकेबरोबरचा जायका प्रकल्प वेगळा आहे. तो गेली 6 वर्ष रखडलेला आहे. तो पूर्ण करण्याऐवजी हे बांधकाम मनपा का करते आहे? शिवाय तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा फक्त 50% सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. पुणेकर हुशार आहेत, असल्या थापांना बळी पडणार नाही. मी थांबण्यापूर्वी तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवत नाही, पण काल मी देहूला गेले होते आणि या मध्ये आणि मुठेमध्ये पण होता, पण तो आता या नद्यांमध्ये अजिबात सापडत नाही, पूर्णपणे नष्ट झालेला आहे प्रदूषणामुळे. आता तो इंद्रायणीमध्ये आहे आणि तो दुर्मिळ मासा आहे ज्याला प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक म्हणतात, म्हणजे तो फक्त तिथेच असतो. आणि त्या भरपूर महासीर मासे पण त्याच्यामध्ये काल मृत्युमुखी पडले, कारण की देहूमध्ये जे लोकांचं संडास बाथरूमचं पाणी आहे ते थेट नदीत येतं, त्याच्यावर काहीही प्रक्रिया होत नाही. आणि तरी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा 4:30-5 वाजले होते संध्याकाळचे. ते लोक म्हणाले की तुम्ही जर सकाळी 7 ते 9 आलात तर तुम्हाला अक्षरशः तो सगळा मैला असा ओढ्यातून नदीमध्ये येताना दिसेल. तर जसं जसं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं आहे आणि फक्त हे सगळं वेस्ट वॉटरच आहे, तर त्याचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे ते मासे मेलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कितीतरी लोक देहूला इंद्रायणीला तीर्थ म्हणून जाऊन पाणी पितात. 27 मार्चला तुकाराम बीज आहे, त्यामुळे तिथे पुष्कळ वारकरी येणार आहेत आणि त्याच्यामुळे तिथे आता काहीतरी युद्ध पातळीवर थोडे तरी प्रयत्न करतील अशी परिस्थिती आहे. आम्ही नदीवरती, विशेषतः मी नदीवरती पुष्कळ वेळा व्हिडिओज, फोटोज आणि काही वेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकत असते, विशेषतः फेसबुकवर टाकत असते. आणि तुम्हाला सांगू का की मला फक्त 100-200 वगैरे असे व्ह्यूज येतात, 1000 व्ह्यूजसुद्धा कधी येत नाही. काल मी हे जे मासे देहू नदीमध्ये, देहूला इंद्रायणी नदीमध्ये मेलेले टाकले आणि मी जेव्हा असं म्हणाले की ते वारकरी येणार आहेत आणि ही जी पवित्र इंद्रायणी नदी आहे तिचा गटर झालेला आहे, काल मला 19,000हून जास्त व्ह्यूज आले. 90हून जास्त लोकांनी ते शेअर केलं, म्हणजे ते खरोखर व्हायरल झालं. आणि मी आता मगाशी अमितशी बोलत होते, मी त्याला म्हणाले की हे जर उजनीमध्ये मेले असते, म्हणजे देहूऐवजी उजनीला जर एवढे मासे मेले असते तर खरंच इतक्या लोकांनी शेअर केलं असतं का? तर फक्त तीर्थक्षेत्र आहे असेल आणि आपण ती इंद्रायणी पवित्र मानतो, ती आपल्या सगळ्या साहित्यात अभंगांमध्ये आहे आणि तिच्यामध्ये मासे मेल्यामुळेच आपल्याला दुःख होतं आहे, असं काही आहे का? तर मला असं वाटतं की त्याचा पण थोडा नक्कीच भाग आहे. कारण इतर ठिकाणी एवढे मासे मेले तर लोकांना काही फार फरक पडत नाही. तर मुख्य प्रश्न असा आहे की लोकांमध्ये ही भावना की बाबा हे चुकीचं आहे, कुठल्याही ठिकाणी जरी झालं तरी, देहूला किंवा आळंदीलाच व्हायला पाहिजे असं नाही. आणि हे थांबवायला पाहिजे. ही जोपर्यंत येत नाही आहे किंवा मला पाणी मी विकत घेऊन पिन मला परवडतं,
हे जोपर्यंत जात नाही आहे तोपर्यंत ह्याच्यावरती काही करणं हे जरा अवघड आहे असं एक मला वाटतं. आपल्याला काही प्रश्न असतील तर घेऊ. ते यादवाडकरांनी केलं, त्याला NGTमध्ये जावं लागतं, साध्या कोर्टात नाही करावं लागत, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनमध्ये जावं लागतं. आणि ते केल्यामुळेच त्यांनी आता सांगितलं की त्यांनी अटी घातल्या की ते केल्याशिवाय मंजुरी नाही. पण तरी हे लोक काम करतातच. त्याच्यावर स्टेट ऑफ डेट जर का काम चालू असेल तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. पण काही गोष्टींना यांनी स्टे आता म्हणजे झाडं तोडण्यासाठी वगैरे दिलेलं नाही आहे म्हणून तर ते काम चालू आहे ना. एक पार्ट त्यांचा पूर्ण झाला आहे बंधारा, तुम्ही जाऊन बघा. आणि साबरमतीचं मी पाहिलेलं आहे म्हणजे काय झालं आहे, दिसायला इतकं असं छान दिसतं ना आपल्याला, पण तिथली जी काय हानी झालेली आहे ती कधीच भरून न येणारी आहे. साबरमतीच्या काठावर गांधींचा आश्रम आहे तिथे, ते असं दिसायला आपल्याला वाटतं. ते म्हटलं तर मग अशी हेरिटेज वगैरे काही नाही, ते आपलं आहे तसं आहे तिकडे, पण दिसायला इतकं नुसतं छान दिसतं साबरमतीचं. कारण ते प्रोजेक्ट फार छान करतात. तसं कडेनी झाडं लावलेली, अशी तटबंदी केलेली वगैरे, त्याच्यानंतर कडेला तुमची काहीतरी सॉर्ट ऑफ रेस्टॉरंट किंवा असं काहीतरी तुमचं काय म्युझिकल फाउंटन वगैरे. पण असं करायला काही परवानगी नसते खरं म्हणजे या नदीकाठचे जे हे भाग आहेत. पण NGTवाले पण म्हणजे आम्हाला सुद्धा आता हे आश्चर्य वाटतं की कोटीप्रमाणे सहभागी असतो आणि मला थोडी माहिती आहे यांच्यासाठीच. तर 2 परिमाणं निसटत आहेत बऱ्याच लोकांच्या आकलनातनंच. हा जणू काही भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे असं बघितलं जातं आहे. भ्रष्टाचाराचा प्रश्न नक्की आहे, पण पॉलिटिकल आणि सांस्कृतिक हे 2 अंग विसरली जातात. त्यांना का गप्प बसतात हे कळतच नाही आहे. नदी मरती आपली, इंद्रायणी मासे श्वास घेऊ शकत नाही आहे. काय गंगा पण सुटलेली नाही आहे. तर हा मुद्दा धार्मिक मनाला काय करतो? जी काही प्रयत्न चालले ते पांढरपेशेच राहिलेत म्हणून होतंय का असं? हे गंभीरपणे विचार करूया आपण सगळ्यांनी की सगळे सुशिक्षित आणि ज्यांचं बरं चाललंय असे लोकच आपला उर्वरित वेळ या कामात विरोध करायला, ऑल्टरनेटिव्ह करायला, उभं करायला. ती वोट बँक नाहीये. त्यामुळे तळागाळातले जे सफरार लोक आहेत त्यांना पण कळत नाही आहे. आपण नुसतं घरात बसून वर्तमानपत्रात लिहून तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हे सगळे एफर्ट्स आवश्यक आहेत आणि करतात, जीव तोडून करतात. आणि आपला वेळ, मला असं म्हणायचं की त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आपण काय करायला आवश्यक, घराघरात जायला पाहिजे का? मी त्यांना म्हणलेलं आहे की कधी कधी काही मंडळी जातात आणि इतकी घाण असते की आपल्याला लाजच वाटते खरं म्हणजे. तिथे गेलं ना वाटेल त्या टाकलेल्या असं तुम्ही बघा. आणि करायला एवढंसं एरिया करायला इतका वेळ लागतो की अतिशय अवघड काम आहे. आणि किती आज केलं मी आमच्या काहीतरी ग्रुप जातात नाही सैल्याबरोबर आज केलं, परत पुढच्या तुम्ही जाऊन बघा पुढच्या वेळेला परत म्हणजे लोकांना त्याचं काहीही पडलेलं नाही आहे.